नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज 4 जुलै 2026. आज बाहेरगाव निघालो. 2 दिवस झाले पाऊस सुरू आहे. तरी माझी मित्र आहे अमित भांडारकर, त्यांच्यासोबत मी आसखेडा तालुका सटाणा जिल्हा नाशिक इथं त्यांचे शालक प्रगतशील शेतकरी बाळाभाऊ बिरारी उर्फ नाव आपलं अमोल बिरारी, आम्ही सगळे त्याला बाळाभाऊ म्हणतात, त्याच्यामुळे नाव तोंडात राहतच नाही. तरी असो, त्यांनी तेही शेतकरी आहेत. त्यांना खूप आवड आहे शेती करायची आणि काही वेळेस आपले व्हिडिओ पाहिले आणि पाहिल्यानंतरही काहीतरी वेगळं करू बा, ते सुंदरच शेती करतात, त्याच्याबद्दल नो डाऊट. पण त्यांनी आपण ज्या पद्धतीने मिश्र पिकं घेतो या पद्धतीने त्यांनी संकल्पना मांडून इथं या शेतामध्ये आपण जिथं उभे आहेत, संध्याकाळचे जवळजवळ 6:15 झाले तरी आम्ही आलो शूट करतोय. का खरंच शेतकऱ्यांनी या पद्धतीने जर उत्पादन घेण्याचं ठरवलं तर नक्कीच दिसेल. तरी बाळाभाऊंचा मी पहिले परिचय करून देतो, त्यांनी पहिले स्वतःचा परिचय करून द्या. नमस्कार, मी अमोल बिरारी, राहणार आसखेडा आहे, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. आता कॅमेरामनला मी सांगेल का पहिले तर त्यांनी काय प्रयोग केला आहे, जिथं आम्ही उभं आहे तिथं झूम करून दाखवायला लागेल का ही पूर्ण मेथी त्यांनी टाकलेली आहे. या कॅमेरामध्ये दिसतच असेल तुम्हाला. संपूर्ण 12 फुटाचा बेड बनवलेला आहे. याच्या आतमध्ये त्यांनी साधारणतः किती दिवस झाले बाळाभाऊ? 10-12 दिवस झाले मेथी टाकून. 7-8 दिवस झाले. त्याच्यानंतर इकडे मी तुम्हाला दाखवायला सांगेल कॅमेरामॅनला का इथं हा मल्चिंग पेपर टाकला आहे त्यांनी. या मल्चिंग पेपर पासून त्या मल्चिंग पेपर पर्यंत साधारणतः 12 फुटाचं अंतर आहे आणि इथं छोटे छोटे रोप दिसत असतील. हे मी कॅमेरामॅनला सांगेल का झूम करून दाखवा का इथं यांनी साधारणतः 6 ते 7 पॅकेट टरबुजाचे लावलेले आहेत. टरबूज लागवड केली आहे. त्याच्यानंतर आता हे जे मधात होल दिसतंय हे त्यांनी खास या होल ठेवलंय का इथं त्यांना डाळिंब लागवड करायची. जवळजवळ हे किती एकराचं शेत आहे? हे दीड एकर आहे. म्हणजे 12 बाय काय अंतर घेतलंय आपण याचा? 6. 12 बाय 6 अंतर आणि या 1.5 एकरामध्ये साधारणतः 900 झाडं लागतील. आणि आता हे जे टरबुजांचं रोप आहे साधारणतः किती दिवस झाले आपल्याला लागवड करून? 4-5 दिवस झालेत. 4-5 दिवसामध्ये जवळजवळ 70-80% उगवण दिसते. आणि माझं वैयक्तिक मत असतं का मी जेव्हा स्वतः माझ्या शेतांमध्ये टरबूज लावतोय, बी लागवड केली असेल तर 80% रिझल्टच आपण धरायचा असतो. 80% जरी उगवण झाले, झाडांची संख्या आपण जास्त ठेवतो, त्या पद्धतीने जर 20% कमी उगलं तरी आपल्याला जे एकरी झाडांची संख्या हवी असते तेवढी आपल्याला अचीव होते. राहायला त्यांनी आता जेव्हा मी आलो तर संध्याकाळचा टाइम झाला, म्हटलं चला जाऊन येऊ. याच्यामध्ये लॅटरल पण मी दाखवायला लागेल झूममध्ये. ही पेप्सी वापरलेली आहे, म्हणजे खर्च जर कमी केला, तुम्हाला कॅमेरामध्ये दिसतही असेल, एकदम पेप्सी म्हणजे यूज आणि थ्रो, म्हणजे 1-2 वर्ष चालली, खर्च वाचला आपला मोकळा. बेडवर जो मल्चिंग पेपर टाकला आहे हाही साधारणतः 1 मीटरचा घेतलाय का आपण? 1 मीटरचा. किती रुपयाला आणला आपण हा? 1500 रुपयाचा समजा. तरी आता आपण या शेताबद्दल त्यांना विशेष विचारूच. साधारणतः आपल्याला या 1.5 एकरामध्ये एकूण खर्च आला किती आतापर्यंत? मल्चिंग पेपरचा मला आला 6 ते 7 हजार. 6 ते 7 हजार मल्चिंग पेपर लागलेले. हा. तरी आता मला महत्वाचा मुद्दा सांगायचा असा म्हणजे 6-7 हजार रुपयामध्ये मल्चिंग पेपर टाकल्यानंतर त्यांचे फायदे. एक, आता डाळिंबाई लागवड करणार आहे, त्याच्यानंतर टरबूज लागवड झालेली आहे, आंतरपिकामध्ये मेथी घेतलेली आहे. साधारणतः ही 35 ते 40 दिवसामध्ये आपण 30 ते 35 दिवसच धरू, त्याच्यात ही मेथी निघून जाईल. त्याच्यानंतर हे जे टरबूज आहे ते साधारणतः महिनाभराचं होऊन जाईल मेथी निघस्तोर. त्याच्यानंतर जुलै एंडिंगला त्यांचं प्लॅनिंग आहे का इथं 6-6 फुटावर 12 बाय 6 मध्ये डाळिंब लागवड होऊन जाईल. 900 झाडांची इथं लागवड होणार आहे. त्याच्यानंतर बाळाभाऊ तुमचा आता हे मेथी निघाल्यावरचा काय प्रयोग आहे? प्रयोग हेच, आता पुढेही मला कांदे घ्यायचे. हे निघाल्यानंतर आपण डिसेंबरमध्ये आपण कांदा घ्यायचा. म्हणजे या पद्धतीने जर शेती करत गेले 1.5 एकरामध्ये, आत्ताच सांगतो 3 क्रॉप आहेत, म्हणजे 3रं क्रॉप या महिन्याभरात लागेल. नक्कीच पुढच्या वेळेस जर मी इथं आलो तर नक्कीच या शेताचा या प्लॉटचाही आपण व्हिडिओ शूट करू.
म्हणजे डाळिंब आता साधारणतः समोर मी कॅमेरामॅनला सांगेल का इकडे त्यांनी हे जवळजवळ किती झाडं लावलेली बाळाभाऊ आपले? 700 झाड आहेत. 700 झाडं लावलेली आहेत इकडे. आणि हे संपूर्ण क्षेत्र किती आहे तुमचं इथं? हे इथे 4.5 एकर. 4.5 एकर आहे. आणि आंब्याचा मळाही दिसत असेल साईडला का? भरपूर आंब्यांचे घरीच विकतायत, चांगलं उत्पादन येत आहे त्यांना. तरी असो, आंब्यांच्या याच्यात बी मी गवार लावलेली. गवार आपल्याला ते पण दाखवायचं होतं. मी कॅमेरामॅनला सांगेल का झूम करून दाखवा. तिकडे गवार दिसते जे डोळ्यांनी, झूम करून जर दाखवलं ना तर गवार मध्ये साधारणतः किती उत्पन्न आलं आपल्याला? आतापर्यंत थोडे रेट डाऊन होते, हा, तरी मला 30-40 हजार. 30-40 रुपये. किती असेल, किती गुंठे असेल ते? ते 10-15 10-12 गुंठ्यामध्ये. म्हणजे भाव कमी असल्यानंतर आपल्याला एवढा पैसा हो. चांगला होतोय. आणि मी तर वेळोवेळी प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो या पद्धतीने करा, म्हणजे जेणेकरून उत्पादन कशात ना कशात तुम्हाला सापडतच राहील. तरी बराच टाइम झाला, अमित भाऊंच्या माध्यमातूनच मी इथं आलो. त्यांच्याशी ही माझी या गावात येतानाची 3री वेळ झाली आहे. तरी अमित भाऊ, काय कसं वाटतं तुम्हाला हिरवळ पाहून? त्याची मेहनत हा, त्याची खरंच बघून खूप आनंद झाला. त्याची खरंच झालेलं आणि मलाही वेळोवेळी ना बाळाभाऊ फोन करत राहतो, दाजी कसं करायचं, काय करायचं सांगा. आपल्याला आवडतं, आपण पाहूनच प्रयोग करतो. मी स्वतः पाहतो आणि प्रयोग करतो. आणि मलाही तुमच्या जेव्हा फार्मर आलं, तुमच्या ज्या संकल्पना पाहिल्या, इतका आनंद झाला. आणि मला तेव्हापासून एक थोडं कॉन्फिडन्स यायला की आपण करू शकतो जर खरंच आहे. नियोजन केलं. आता 100% 25-30 दिवसात आपली मेथी निघून जाते. जाते. त्याच्यानंतर टरबूजचंही थोडं डेव्हलप झाल्यावर ते वेल बाहेर ऑटोमॅटिक इकडे येणार आहे. हा, मग ते म्हणजे तुमचं टरबूज निघतंय, टरबूज निघायला लागला तोपर्यंत तुमची कांद्याची तयारी होऊन जाते. रोप टाकून ठेवा तुम्ही, हो. महिन्याभराचं रोप होऊन जाईल. म्हणजे हो. इथून 1 महिना आराम. मेथी निघाली, 1 महिन्याचं रोप झालं, मेथी काढली, आपण आपण इथं टरबूज निघाल्यावर मग लगेच मेथी कांद्याचं. आपण लगेच त्या पद्धतीने, म्हणजे तुमचा कांदा निघाला तर वापस शेती खाली हो. लगेच पुढे करतात. मग त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलंय का बा आता कांदा निघालाय, वापस मी म्हणेल टरबूज लावा, काहीच फरक पडत नाही. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या शेतामध्ये सुमन फार्म मध्ये मी रेग्युलर सांगत राहतो आणि दाखवतही राहतो. तरी बराच वेळ घेतला सर्वांचा. बाळाभाऊंच्या शेतात आलो, त्यांनी आपल्याला मुलाखत दिली, त्यांचेही आभार मानू. तरी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. एवढंच बोलतो आणि आज इथंच थांबतो. नमस्कार.